देवगड शहरामध्ये आमची जी घडलेली जी घटना आहे, असा आलेला तसा पहिलाच अनुभव आहे। ज्या पद्धतीने तसा आमच्या देवगडमध्ये असंख्य पर्यटक येतात, चांगलेही पर्यटक येतात, ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायानी व्यापार वाढतो। पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या ची प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचा संदेश बाहेर जातो। पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं, स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन, कारण का ते त्यांच्या जागरूकतेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे। कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले, एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला। ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते, जे पर्यटक म्हणून इथे आलेले, त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल, दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ, असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही। आमचे लोक प्रेमळ पण आहेत, पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीची उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे। मी पोलीस अधीक्षकांची माझी चर्चा झालेली आहे, मी एसपींच्या पण संपर्कात आहे, त्यांच्यावर कडकचे कडक कलम लावलेले आहेत, त्यांना अटकही केलेली आहे। माझा पाठपुरावा त्यांच्याबरोबर सुरू आहे। आपल्याला असं एक उदाहरण देवगडच्या इतिहासामध्ये नोंद करायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण आमच्या देवगडमध्ये हिंमत करणार नाही, कोणीही आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही। शेवटी आमचं महायुतीचं सरकार, मग बदलापूर असेल का देवगड असेल, इथे कोणाचीही गय केली जाणार नाही, शिक्षा इथे भेटणारच। एवढं लक्षात तुम्ही ठेवलं, एवढं लक्षात इथे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि संपूर्ण केसवर आमच्या बारकाईने लक्ष आहे। त्या संबंधित लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा होईल, कठोर शिक्षा होईल, शासन होईल, एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ। संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही कळवा आहे, येऊन डिपार्टमेंटचं नाव खराब करतात हे स्पष्ट सांगा। अशी आमच्या देवगडमध्ये येऊन मस्ती नको। काय होतं, याच्यामुळे पर्यटकांच्यावर स्थानिक घाबरतात। त्या दिवशी सगळे स्थानिकांनी चांगली भूमिका घेतली म्हणून तो विषय बरोबर झाला। अशी हिंमत तुम्ही तरी वाढायला देऊ नका। नाकाबंदी विकाबंदी तुमच्या पद्धतीने जरा व्यवस्थित रेग्युलर करा। सीसीटीव्ही चालू आहेत का सगळ्यांची? शहरातले सगळे सीसीटीव्ही चालू आहेत? शहरातले 2-3 बंद आहेत, सिग्नल सिस्टम कुडाळच्या मार्फत काम चालू आहे। 2 ठिकाणी केबल कट झाले, जे सिग्नल केबल कट झाले आहे, ते 3 पोर्शन ऑफिसला पाठवले आहे सर, ते काम करते सर, घेतो। आणि 2-3 ठिकाणी आणखी काल मॅडम बोलल्या त्याप्रमाणे मॅडम म्हणले की आम्ही स्पॉटवर दाखवू, त्या ठिकाणी मी आणखी करतो आणि मी कोडिशन्स ना त्यांच्या मार्फत ना सिग्नलच्या मार्फत कोडिशन मंदिर पाठवतो। आता आपण एसपी साहेबांच्या मार्फतीनं 6 लोकांच्या डिपार्टमेंटला किंवा प्रमाण कळवायसाठी आपण हे केलं आहे। असं उदाहरण द्या ना, परत आमच्या देवगडमध्ये असं परत होता कामा नाही, कापले पाहिजे परत। अशा खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेते डिपार्टमेंट कडून, खास वसई मीरा ऑफिशियल पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची ना? खूप स्ट्रिक्टली मी पण त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांना मी स्वतः फोन टाकणार आहे, पण तुमचे असे येत असतील इथे त्यांना पहिलं ड्युटीतून बरखास्त करा। नको आपल्याला ही भीती बसून नाही जरा सगळ्यांमध्ये की देवगडमध्ये आल्यावर असं असं होतं, आमच्यावर परत होणार नाही, जाणारच नाही अशी मस्ती करायला तिकडे। काही ठिकाणी सूचना निर्गमी झाले की कोणी साप्ताहिक सुट्टी रजेवर गेलो तर कोणी असं प्रति करणार, जेणेकरून डिपार्टमेंटला येईल असं काही माझं म्हणणं आहे की तुमच्या गाड्या वेळ्या पण जरा दुपारी फिरवा ना जरा तुम्ही। काय होतं, जरा वॉच ठेवलं पाहिजे। पर्यटक जिल्हा म्हणजे भाग आहे, तालुका आहे, लोक बाहेरून येतात, स्थानिकांना अशा तुमच्या जरा गाड्या फिरत जरा रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या बाहेरच्या आलेल्या पर्यटकांमध्ये थोडं धास्ती बसेल। नक्कीच सर, पेट्रोलिंग चालूच होतं, थोडा तरी काही दिवसामध्ये थोडं मॅन पॉवर अपूर पडलं आहे, त्याचं मी पत्र व्यवहार केलेला आहे, त्याचे मी एकटाच अधिकारी आहे काय महिन्यापासून, एक अधिकारी देखील नाही पीएस वगैरे असते, त्यासाठी मी मिस्टरांशी बोललोय, मी असे बोलले होते, मग एक अधिकारी देतो, थोडे लोक देतो। एपीआय झालेला कोण नाही? कोणीच नाही, कोण एपीआय पण नाही, पीएस नाही, कोणीच नाही। थोडंच मॅन पॉवर अपूर पडतं, वेगळी गार्ड वगैरे बऱ्याच सुट्टी आहे सर। अगोदर कळवलं असतं मी बोललो असतो, एवढं उशिरा कळवता? साहेबांशी बोलतो ते पत्रव्यवहार केलं एवढं लवकर झालं पाहिजे ना। सर शिरगावकर कोण आहे आपल्या इथे? एक 373 बक्कल नंबर उदय शिरगावकर नावाचे हेड कॉन्स्टेबल पुढे त्याची नाईट होतं
नाईटला गाडीला होते ते झोपक गाडी किती वाजता येतात नाईट म्हणजे 8 ते ते 9 फार वाईट वागले आमच्या लोकांची. हा त्यांचं थोबाड सांभाळून जरा त्यांना जरा बोलू मला म्हणून त्यांची जरा भेट घ्यायची होती. आमच्या स्थानिक लोकांची फार वाईट वाटले. विचारा हे लोक काही जण रात्री इथे होते बोलण्याची भाषा विचारा त्यांना कशी होती. बऱ्याच लोकांची तक्रारी तुम्ही लास्ट मोमेंटला इथे कोण होतो आपण ज्यावेळेस ते एलसीबीचे पीआय पाटील साहेब दोन एलसीबीचे लोक आले होते त्यांचा विषय नाही. त्यासोबत तिला चुकीचं बोललं हे इकडून जा काय करायचं करा हे ही भाषा आहे. मग त्याला सांगा लोकांचं नाटक नको जरा इथे. करतो सर मी तुला काम करायला तर व्यवस्थित करा. स्थानिकांची काय करतोय तर तुमचं काम अर्ध हे लोकांनी हलके केलं दांड्या मारून. होय सर त्यांनी भरपूर सपोर्ट केलं भरपूर सपोर्ट नाही आमचे लोक असेच आहे. इथे येऊन मारामारी केली पोलीस स्टेशनला. ते मारले पोलिसांना मारलंय तेव्हा स्थानिकांनी त्यांना वाचवलं. शिरगावकर तुमच्यावर केस दाखल करतो. अच्छा मग त्याला जरा आला रात्री जरा फक्त ताकीद द्या. ताकीद देऊ कुठेतरी माझ्या नजरेत येईल रेडारवर. त्याला सांगा जरा व्यवस्थित वागायला. उगाच मस्ती नको ना. फक्त तुमच्या पेट्रोलिंग जरा रेग्युलर पद्धतीने चालू ठेवा. हो सर काय लक्ष राहून द्या. असे काय घटना झाली तर त्या स्पॉटवर आपले पोलीस लवकर पोहोचतील. अशा पद्धतीने बीचवर काय असतं रात्री कोण ना कोणतरी फिरायला येतं आणि मग आमचे स्थानिक कोणतरी घरी जात असताना मग त्याला त्रास होतो त्यामध्ये. आणि मच्छी मार्केटच्या वरच्या बाजूला साहेब तिथे सीसीटीव्ही तेच काल मॅडमवर बोलता आले होते ते मी बोललोय मी मला 1-2 दिवस रिमाइंड करा म्हटलं. आता मी कणकोलीमध्ये 4 नवीन सीसीटीव्ही लावून घेतोय. त्याच टायमाला तुम्ही लगेच एसपीकडे प्रस्ताव द्या तुम्हाला जो पाहिजे ते. माझी कालच जनता दरबारमध्ये त्याच्याशी चर्चा झाली. मी हे पण वाढवून घेतो देवगडमध्ये. तुम्हाला अधिकारी पण द्यायला लावतो. अधिकारी थोडी कर्मचारी अधिकारी कर्मचारी तुम्हाला जी टीम पाहिजे येते ना फक्त सीसीटीव्ही कॅमेरा तुम्हाला जे पाहिजे ते लगेच जरा कळवा तिथे. जेणेकरून कणकोली बरोबर तुमचंही पॅकेज देवगडचा पण होऊन जाईल त्या निमित्त. असं आहे. इथे अशा गोष्टी माझ्या देवगडमध्ये कधीच होत नाही. असं होता कामा नये. तुम्हाला परत सांगतो इथे शिस्त पद्धतीने तुम्ही टाईट ठेवायलाच लागेल तुम्हाला. नाही तर उगाच काय होईल मी नेमकं अगर त्या संध्याकाळी असतो ना तर तुमचं काम मी हलकं केलं असतं. मी तुमच्यापर्यंत दिलंच नसतं कारण मी घेऊन गेलो असतो बीचवर. हे असे विषय आमच्याकडे बिलकुल खपून घेणार नाही. आणि इथे माता भगिनींवर तो विषय राहत नाही ते म्हणून ठीक आहे. त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं मी नेमकं तालुक्यात नव्हतो तोपर्यंत ते स्वप्नामध्ये ते गेले नाही तर तुमच्यापर्यंत मी पोचायलाच दिलं नसतं. हे आमच्याकडे अशा गोष्टी चालत नाही आणि गरजच नाही ना. तुम्हाला काय मजा मस्ती करायचं करा ना. आम्हाला पर्यटकांची काय हे नाही. येतात चांगले पर्यटक पण येतात ना. उलटा यांचा सगळ्यांचा व्यवसाय वाढून जातात. आपल्याला तसे पर्यटक पाहिजे. हे लफडी करणारे आणि चांगल्या पदावर बसणारे अधिकारी नको. मग हे नको ना. हे चुकीचा संदेश आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये चुकीचा संदेश जातो ना. आता तुम्हाला ती बातमी राज्यभर फिरली इकडे व्हिडिओवर फिरले. हे बरोबर आपल्या प्रतिमेसाठी पण चांगलं नाही. डिपार्टमेंटसाठी चांगलं नाही. आम्ही पुढे कसरी केलं नसेल तेव्हा खूप चांगलं. तुम्ही काही केलं नाही. आम्ही रात्रभर तुमच्या संपर्कात मी होतो. तो विषय नाही. पहिले केस घेऊ का मागे पुढे टेबल टेनिस होत होतं. केस आम्ही माझा आवाज वाढला रात्र झाल्यामुळे म्हणून तुमच्याकडे सेक्शन थोडे पेंडिंग होते. सेक्शन नाही सेक्शन का होतं बघा. एक उदाहरण तुम्ही दिलं तर बाकीचे तुम्हा लोकांना कोण इथे भीती बसेल म्हणून मी तुम्हाला बोलतो सेक्शन वाढवा. आणि जेणेकरून उद्या काय होईल एकाची हे आता बघा तुम्ही एवढे कडक सेक्शन लावले आहेत ना कोण परत हिंमत करणार नाही. बघा एकच उदाहरण द्यायचं असतं ना. मग ह्या उदाहरणाच्या नंतर सगळ्या शहरामध्ये चर्चा योग्य होईल. खूप कडक आपण खूप नॉन मिनिमम आपण सांगितलं. आता बघा नवरात्रीचं सण बिन येणार तेव्हा पण बाहेरचे पर्यटक इथे येणार. तुमचा वॉच व्यवस्थित राहायला पाहिजे. हे लोक आतापर्यंत कधी गालबोट लागलेला नाही म्हणून त्याही गोष्टीवर लक्ष ठेवा. त्याबद्दल आपल्या इथे पटेल समाज आहे गुजराती समाज मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक चांगला साजरा करतात इथे. म्हणून तुम्ही जरा व्यवस्थित पद्धतीने बारीक लक्ष ठेवा. तुमच्या गाड्या फिरत राहिल्या ना कोणाची काय हिंमत राहणार. लक्ष पेट्रोलिंग वाढवते मी स्वतः पर्सनली हे करते. बाकी तुम्हाला जे काही मदत पाहिजे तुम्ही तर दिलंय. एसपीची मी पण बोलतो आयजीशी बोलतो. येऊ मग.